चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयोनिक इक्विलिब्रियम या टॉपिक मधले व्हिडिओ सिरीज करतोय. त्यातला हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. इट इज बेस्ड ऑन पीएच स्केल. ठीक आहे. सो द थिंग इज आपल्याला पीएच मीटर किंवा पीएच स्केल वरती 2 व्हिडिओज करावे लागतील. तर आपण पहिला व्हिडिओ करूया की पीएच स्केल कशी सापडली किंवा तो नंबर आहे ना पीएच 7 इज इक्वल टू न्यूट्रल हा कुठून आला ते आपण आज बघूयात, या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पीएच बद्दलचे इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा पीएच स्केल कसं काढायचं किंवा पीएच वरनं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं, कॉन्सन्ट्रेशन वरनं पीएच कसं काढायचं, ऍसिड आणि बेस मिक्स झाल्यावर काय करायचं. ठीक आहे. सो तो व्हिडिओ वेगळा करूयात. आता आपण फक्त इंट्रोडक्शन और अप टू द एंड असं म्हणत की ह्या व्हिडिओच्या एंडला पीएच स्केल बघूया. ठीक आहे. चलो सो स्टार्ट करूया. द पॉइंट इज आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर अँड पीएच स्केल. ओके. So what does it mean? So water formula is H2O. तर फॉर्म्युला आहे H2O, पण लक्षात काय ठेवायचंय HOH. ओके. H प्लस OH मायनस. ऑलवेज रिमेंबर वॉटर म्हटलं की जरी H2O असलं तरी तो ब्रेक कसा होणार आहे HOH. ओके. सो वॉटर विल डिसोसिएट ऍज H प्लस प्लस OH मायनस. ओके. वॉटर ब्रेकडाऊन कसं होणार आहे H प्लस प्लस OH मायनस. Okay. Now next one, this is equilibrium. What this equilibrium means? The reaction is not fast or it is not forward, rather reaction backward पण येते. लक्षात येते? So this dissociation is weak. Dissociation is weak. आपण म्हणतो ना weak electrolyte. Okay. The water is weak electrolyte. Okay. What does it mean? These values are very low. Alpha is very small. ठीक आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन इज व्हेरी स्मॉल. इज इट ओके. सो आपण के फॉर्म्युला काढूया. के इज इक्वल टू काय देतो आपण प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. ओके. नाउ व्हॉट इज टोल्ड अल्फा इज व्हेरी स्मॉल. अल्फा इतका कमी आहे की बऱ्यापैकी रिएक्शन कुठं चालली आहे बॅक साईडला. बरोबर. ही व्हॅल्यू खूप कमी आहे म्हणजे ही व्हॅल्यू खूप जास्त आहे. सो व्हॉट यू कॅन से concentration of H2O is very large. It is considered as to be constant. And if you remember, आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितलंय H2O काय हे लिक्विड फॉर्म मध्ये. तर लिक्विड साठी आपण काय घेतो कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट किंवा 1 म्हणायचं त्यांना. ओके. सो दिस कॉन्सन्ट्रेशन यू कॅन टेक इट एज कॉन्स्टंट. सो ही कॉन्स्टंट व्हॅल्यू इकडे घेऊया. सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर is equal to H plus into OH minus. So this is your new constant, high constant, high constant. So let us call it as Kw. W stands for water. Kw is equal to H plus into OH minus. Okay. And this formula is called as ionic product of water. Okay. So what is ionic product of water? It is H plus into OH minus. Kw is symbol for ionic product of water and its formula is H plus into OH minus. So Kw is H plus into OH minus. It is called as ionic product of water. So what is definition of ionic product of water? It is the product of concentration of H plus into OH minus. Concentration of H plus into concentration of OH minus. Product of these two at a particular temperature is called as Kw, ionic product of water. लक्षात आलं. सो H plus into OH minus. ओके. इथे एकच वर्ड इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे कोणता टेम्परेचर. ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. ओके. आता K इज नथिंग बट अवर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची आपल्याला स्पेशालिटी माहितीये. K व्हॅल्यू नेव्हर चेंजेस. K इज ऑलवेज कॉन्स्टंट. कधी बदलते ती व्हॅल्यू ओनली व्हेन टेम्परेचर चेंजेस. बरोबर ना. प्रेशर व्हॉल्यूम बाकी कशावरती ते डिपेंड नाही. के चेंजेस ओनली विथ चेंज इन टेम्परेचर. ओके. अँड व्हॉट इज द पॉइंट ओव्हर हियर ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस. बघा टेम्परेचर वाढलं ही रिएक्शनचं टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे फॉरवर्ड रिएक्शन जास्त होणार कारण की बॉन्ड ब्रेकिंग फास्ट होणार. सो ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस डिसोसिएशन इन्क्रीजेस Kw इन्क्रीजेस. कळलं. टेम्परेचर वाढलं की काय होणार आहे हे डिसोसिएशन फॉरवर्ड रिएक्शन जास्त होणार आणि त्यामुळे H प्लस OH मायनस कॉन्सन्ट्रेशन वाढणार. Kw ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. सिमिलरली as temperature decreases
dissociation decreases, Kw decreases. कळले? सोपं आहे ना? एक्झाम्पल बघा. त्या एक्झाम्पलच्या आधी मेन बघूयात. ऍट 25 डिग्री सेल्सिअस, ओके, एक जनरल Kw ची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. कॉन्स्टंट आहे म्हणजे ती व्हॅल्यू काहीतरी नंबर आहे. सो ऍट 25 डिग्री सेल्सिअस Kw इज टेकन ॲज 10⁻14. काय नंबर आहे? 10⁻14. Kw इज 10⁻14. कळलं? 25 डिग्रीला Kw किती आहे? 10⁻14. ओके, ही नंबर पाठ करून टाकायचा. Kw 10⁻14, 25 डिग्री सेल्सिअस. ओके, सो टेल मी ऍट 35 डिग्री सेल्सिअस काय होईल Kw ची व्हॅल्यू? काय होईल म्हणजे नंबर मध्ये नाही, वेदर इट इज मोर दॅन 10⁻14 का लेस दॅन? येस, इट विल बी मोर दॅन 10⁻14. ओके, जरा सांगा रे काय असणार आहे? 10⁻16 का 10⁻12? काय असेल आन्सर? At 35 it is more than 14. Yes, the answer is 10⁻12. Okay, similarly at 15 degree Celsius Kw will be less than 10⁻14. So that temperature will be 10⁻16. जरा निगेटिव्हचा खेळ आहे, नीट समजून घ्यायचं. सगळ्या pH स्केल सगळ्यामध्ये लक्षात ठेवा, मायनस आणि येणार आहे. तर जेवढं मायनस जास्त तेवढं व्हॅल्यू कमी. ओके, पॉइंट कळाला? हे काय 35 15चा पाठ नाही करायचं, डोक्यात कोणता ठेवायचा? एकच नंबर. कोणता? ऍट 25 डिग्री सेल्सिअस Kw इज 10⁻14. इज इट ओके? सो दिस इज व्हॅल्यू ऑफ Kw. चलो, नाउ नेक्स्ट कम बॅक टू अवर आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. काय फॉर्म्युला आहे? Kw इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. ओके, द व्हॅल्यू ऍट 25 डिग्री सेल्सिअस काय व्हॅल्यू आहे? 10⁻14 is equal to concentration of H plus into concentration of OH minus. बरोबर? नाव हे आपलं साधं पाणी आहे. साधं पाणी म्हणजे काय? न्यूट्रल वॉटर. न्यूट्रल वॉटर, एखाद्या पाण्याला न्यूट्रल का म्हणायचं बघा. H प्लस म्हणजे ऍसिड आणि OH मायनस म्हणजे बेस, आणि हा न्यूट्रल आहे म्हणजे काय? नंबर ऑफ H प्लस इज इक्वल टू नंबर ऑफ OH मायनस. बरोबर ना? फॉर वॉटर number of H plus is equal to number of OH minus. बरोबर ना? Why? Because it is neutral. Okay? Suppose this number is X. The water H plus पण X झाला, OH minus पण X झाला. So what you can say? Therefore, 10⁻14 is equal to X into X. X square. Therefore, what is value of X now? It is under root of 10⁻14. That value is 10⁻7. Okay, so what is moral of the story? H plus concentration is 10⁻7 mole per liter. Okay, unit सगळ्याचा moles per liter आहे, आपण युनिटच बघितलं नाही. Okay, similarly OH minus ion concentration is also 10⁻7 moles per liter at 25 degree Celsius. कळालं का सगळ्यांना? चलो, आता पुढचा पॉइंट बघूयात आपण. नेक्स्ट पॉइंट, आता आयोनिक प्रॉडक्ट कळाले, Kw कळाले. Kw ची स्पेशालिटी. सो पहिलं स्पेशालिटी किंवा एकच स्पेशालिटी त्याच्या, द व्हॅल्यू विल नेव्हर चेंज. Kw व्हॅल्यू विल नेव्हर चेंज. ओके, व्हॉट डज इट मीन? Kw विल रिमेन 10⁻14 ऑलवेज. म्हणजे बघा, सपोज इफ यू हॅव ऍसिड, ओके, एखादा ऍसिड सोल्युशन लाईक 0.1 मोलर HCl. ओके, 0.1 मोलर HCl. तर ऍसिड आहे. ऍसिड म्हटलं की काय असणार आहे? इन केस ऑफ ऍसिड व्हॉट वी हॅव? मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. ओके, H प्लस जास्त होणार आहे का? कारण की ते ऍसिडिक आहे. H प्लस जास्त झाला तरी सुद्धा Kw चा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे Kw चा जे आन्सर आहे 10⁻14, हे बदलायचं नाही. म्हणजे हा 14 सेम ठेवायचा. H प्लस वाढला तर काय व्हावं लागेल? OH मायनस ला कमी व्हावं लागेल. कळलं का? सिमिलरली समजा HCl च्या ऐवजी बेस असेल. इन केस ऑफ बेस, बेस मध्ये काय असणार आहे? देर इज मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल, पण 10⁻14 मेंटेन ठेवायला काय होईल? H प्लस ला कमी व्हावं लागेल. ओके, सो दिस इज द वे
main answer or main concept behind Kw, the value of Kw will never change. Example बघा, suppose if you have 0.01 mole NaOH, okay, then the question is what is OH minus ion concentration and what is H plus ion concentration in this. Okay, परत एकदा बघा, H प्लस कुठून आला, आपल्या कंटेनर मध्ये NaOH सोल्युशन आहे, म्हणजे काय केलं, NaOH सॉलिड घेतलं त्यात पाणी टाकलं म्हणजे H प्लस OH मायनस दोन्ही आलं. तो ओव्हरऑल NaOH मुळे H प्लस किती झाला, OH मायनस किती झाला. ओके, सो फर्स्ट थिंग 0.01 mole NaOH, it is nothing but 10 raised to minus 2 mole of NaOH. Okay, next one, NaOH, it will break down as Na plus plus OH minus. What does it mean? एक NaOH ब्रेक झाला तर एक Na आणि एक OH बनेल, एका NaOH पासून एकच OH मायनस येईल. और व्हॉट यू कॅन से, इफ यू हॅव 0.01 मोलर NaOH, किंवा आपण 10 raised to minus 2 घेऊ, if you have 10 raised to minus 2 NaOH, you will get 10 raised to minus 2 OH also. ठीक है, so therefore OH minus ion concentration is 10 raised to minus 2 and therefore H plus कसा करणार आता, काय फॉर्म्युला आहे, H plus into OH minus 10 raised to minus 14. So H plus will be, या OH ला खाली आणायचं, 10 raised to minus 14 divided by 10 raised to minus 2. The answer is 10 raised to minus 12. This much moles of OH minus and H plus. कळालं? आता या व्हॅल्यूज बघून बघा काय कळतं आपल्याला, बेसिक सोल्युशन आहे, NaOH बेस आहे ना, बेसिक सोल्युशन मध्ये OH मायनस चं कॉन्सन्ट्रेशन वाढले बघा, न्यूट्रल मध्ये 10 raised to minus 7 आहे, इथे किती झाले, 10 raised to minus 2. minus 2 मोठा आहे ना minus 7 पेक्षा. सो इन बेसिक सोल्युशन OH मायनस कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस आणि ऍसिड minus 7 चा minus 12 झाला, म्हणजे काय झालं, H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. कळालं? ओके, सिमिलरली यू टेल मी, काय गेस करा, ऍसिड मध्ये काय होईल रे, इन ऍसिडिक कंडिशन H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, इन्क्रीज, आणि OH मायनस चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज. सो H प्लस दिसणार 10 raised to minus 7 पेक्षा जास्त आणि OH दिसणार 10 raised to minus 7 पेक्षा कमी. ओके, सो हाऊ कॅन वी राईट, बघा, इफ H plus concentration is equal to OH minus ion concentration and it is 10 raised to minus 7, the water is neutral. Okay, if H plus concentration is more than 10 raised to minus 7, H plus concentration minus 7 पेक्षा जास्त झालं, किंवा काय म्हणणार आहे आपण, OH minus ion concentration is less than 10 raised to minus 7. कंपल्सरी एक वाढला की दुसऱ्याला कमी व्हायचंय. आता H प्लस वाढला म्हणजे हे कोणतं झालं सोल्युशन, ऍसिडिक. अँड थर्ड पॉइंट, इफ H plus ion concentration is less than 10 raised to minus 7, H plus चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं और OH minus ion चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, तर काय म्हणणार आहे, दिस सोल्युशन इज बेसिक. ओके, सो आता एक काम करा, बोर्डवरती जे लिहिले त्याचा स्क्रीनशॉट काढा, यू विल गेट दिस पॉइंट, Kw calculation and another one is this one. Okay, chalo, so once again Kw is always 10 raised to minus 14. Acidic basic असलं तर H plus OH minus कमी जास्त होऊन ऍडजस्ट करतात, आन्सर ऑलवेज 10 raised to minus 14. ओके, आणि आता हे जे कॉन्सन्ट्रेशन आले H प्लस, आपण काय म्हटलंय, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे H प्लस आयन इन्क्रीजेस फ्रॉम 10 raised to minus 7, बरोबर. तर आता हाच नंबर आपल्याला pH मध्ये कन्वर्ट करायचा. लक्षात येते, वाय, बिकॉज 10 raised to minus 7 वगैरे हे जरा बोलायला अवघड आहे, कॅल्क्युलेशन करायला अजून डिफिकल्ट. ओके, सो इट इज देन कन्वर्टेड इनटू अनदर स्केल कॉल्ड एज pH scale. pH scale is developed by the scientist Sorensen, so it is also called as Sorensen scale. ठीक है, so what is that formula, pH is equal to minus log to the base 10 of H plus ion concentration. pH is equal to minus log to the base 10 of H plus ion concentration. Okay, similarly POH, POH काय येणार आहे, minus log to the base 10 of OH minus ion concentration.
ओके, आणि KW साठी पण लिहून टाकूयात, PKW इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KW. ओके, थोडक्यात काय, कोणाचा पण P लिहिला की मायनस लॉग काढून टाकायचं. काय झाले, PH H म्हणजे काय, इट विल गिव्ह यू आयडिया अबाउट, दिस विल गिव्ह यू आयडिया अबाउट फॉर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, की आपल्या सोल्युशन मध्ये H प्लस किती आहे. POH काय सांगणार आहे, आपल्या सोल्युशन मध्ये OH मायनस किती आहे. ठीक आहे, PH POH. ओके, सो सोरेनसन स्केल कसं असते, सेंटरला असतो 7. ओके, 7 ला आपण काय म्हणतो, न्यूट्रल. 7 च्या खाली गेलो अप टू 0, देन इट इज कॉल्ड ॲज ऍसिडिक, आणि 7 च्या वर गेलो अप टू 14, इट इज कॉल्ड ॲज बेसिक. ओके, सो ॲज यू गो डाऊन 7, ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस, and as you go up 14 then basic nature increases. ठीक आहे, म्हणजे काय बघा, समजा pH 3 आहे आणि एकाचा pH 5 आहे, दोघंही ऍसिड आहेत, पण स्ट्रॉंगर ऍसिड कोणता, जेवढं खाली जाऊ तेवढं. pH 3 is more acidic than pH 5. सिमिलरली pH 8 आहे आणि pH 10 आहे, pH 10 आहे, pH 8 or pH 10, then pH 10 is more basic than pH 8. ठीक आहे, सो दिस इज अबाउट नंबर्स. आता हे नंबर कुठून आले ते आपण बघूया युझिंग दिस कन्सेप्ट. चला, सो व्हॉट इज दिस लॉजिक, आपण आधी हा सॉल्व्ह करूया पॉइंट. इफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज 10⁻⁻7, म्हणजे काय, आपलं वॉटर न्यूट्रल आहे. बघा, जेव्हा H प्लस आयन 10⁻⁻7 आहे तेव्हा pH कसा काढणार, मायनस लॉग ऑफ 10⁻⁻7. सो लॉग ऑफ 10⁻⁻7, -7 पुढे आलं, मायनस मायनस प्लस, सो pH इज 7. आलं का, न्यूट्रल वॉटर pH किती आलं, 7. ओके, सिमिलरली pH मोर दॅन 7 आपण काय म्हणतो त्याला, ऍसिडिक. सो आपण एखादा H प्लस आयन घेऊया, H प्लस आयन मोर दॅन 7, सो यू विल टेक 10⁻⁻5. ठीक आहे, 7 पेक्षा मोठा झाला ना, -5, सो pH विल बी इक्वल टू मायनस लॉग ऑफ 10⁻⁻5. काय आन्सर येणार, pH विल इक्वल टू 5. कळाले, सो H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं की कुठं चाललं आपण, ऍसिडिक साईडला. सिमिलरली सपोज H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज लेस दॅन 10⁻⁻7. ओके, सो विल टेक एक्झाम्पल 10⁻⁸. Okay, then what is this pH? pH will be minus log of 10⁻⁸. The answer will be 8. So it is nothing but basic. Okay, so -7 आलं तर आपण काय म्हणणार, न्यूट्रल. मोर दॅन 7 आलं की काय म्हणायचं, ऍसिडिक, आणि लेस दॅन 7 आलं की काय म्हणणार आपण, बेसिक. कळालंय, सो दिस इज द स्टोरी ऑफ pH स्केल. इंटरेस्टिंग आहे ना. ओके, सो आता आपण काय करूया, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा, मग आपण pH POH आणि PKW हे तिघांचं डेरिव्हेशन, एक छोटंसं डेरिव्हेशन आहे ते करून टाकू. ओके, चलो आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट पार्ट इज pH POH and PKW डेरिव्हेशन. So what is ionic product of water? It is H plus ion into OH minus ion is equal to KW at 25 degree Celsius. काय सांगतो आपण, H plus ion into OH minus ion is equal to 10⁻⁻14. ठीक आहे, सो 25 डिग्रीला 10⁻⁻14. ओके, नेक्स्ट वन, टेकिंग निगेटिव्ह लॉग फ्रॉम बोथ साइड्स. आपल्याला pH काढायचं ना, मायनस लॉग म्हणून. ओके, सो व्हॉट इज दिस पॉइंट, मायनस लॉग ऑफ H प्लस आयन इंटू OH मायनस आयन इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 10⁻⁻14. ओके, सो मायनस लॉग ऑफ A इंटू B काय होणार आहे, लॉग A प्लस लॉग B. मायनस साइन बाहेरच ठेवूया, मायनस लॉग ऑफ H प्लस प्लस लॉग ऑफ OH मायनस.
इज इक्वल टू मायनस लॉग 10 रेस टू मायनस 14. काय येणार आहे? मायनस 14 खाली आला 14. बरोबर. नाउ टेक दिस निगेटिव्ह साइड इनसाइड. देअरफॉर मायनस लॉग ऑफ h प्लस प्लस मायनस लॉग ऑफ OH मायनस. ओके, मी मधला प्लस तसाच ठेवला. इज इक्वल टू 14. And what we know, minus log of H plus means pH plus minus log of OH minus POH is equal to 14. So pH plus POH is equal to 10 raised to 14. कळाले? So this is relationship between pH, POH आणि KW. आणि KW आपण याला काय म्हणायचं? Minus log of this one. It is nothing but your PKW. pH is equal to POH is equal to PKW. आणि PKW किती असतो? 14. कळाले सगळ्यांना? ओके. सो या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की pH स्केल, pH 7 कुठनं शोधला, नंतर 14 म्हणजे बेस, 7 च्या खाली गेलं की ऍसिड, 7 म्हणजे न्यूट्रल, ते कुठनं आलं ते आपण बघितलं. कळाले? pH स्केल चा एक पॉइंट सांगून ठेवते, लिमिटेशन. डोंट गो बियॉन्ड 14 अँड बिलो 0. 0च्या खाली जायचं नाही, 14च्या वर जायचं नाही. pH स्केल इज फ्रॉम 0 to 14 ओनली. ठीक आहे, हे डोक्यात बसेल. म्हणजे समजा उद्या आपण कॅल्क्युलेशन करायला घेतले आणि आन्सर समजा pH, इथं लॉग वगैरे काढला, सगळं केलं आणि आन्सर आलं pH इज -1, pH इज -10, तर निगेटिव्ह pH लिहायचा नाही, आन्सर काय लिहायचं? 0. दिस इज लिमिटेशन ऑफ pH स्केल. वी कॅनॉट गो बिलो 0. कळालं सगळ्यांना? ओके. सो एक क्वेश्चन आहे, मला तुम्ही कमेंट्स मध्ये आन्सर द्या. जर का आपण टेम्परेचर वाढवलं, आपण काय म्हणतो टेम्परेचर डिपेंडंट आहे, टेम्परेचर वाढवलं KW वाढणार आहे, मग pH चं काय होणार? ओके, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर, व्हॉट इज द pH ऑफ वॉटर? ठीक आहे. सो सॉल्व करा आणि मला आन्सर द्या. ओके, सो विल स्टॉप हिअर. गुड बाय. नेक्स्ट लेक्चरला आपण pH च्या बद्दलचे कॅल्क्युलेशन आणि pH ची एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन ते बघूया. ओके, गुड बाय.